आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट नमस्ते. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मा नमस्ते. आपण घेतलेल्या या व्रतासाठी जादू, कृतज्ञतेची जादू, राऊंड ऑफ वन यांचं हे पुस्तक वाचन आपण करत आहे. आणि या व्रतासाठी आपल्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा पुन्हा स्वागत करते आणि मनापासून सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण सर्वजण अगदी माझ्या अगोदर या सेशनसाठी हजर असता आणि आपली प्रत्येक कृती अगदी नियमाने करत आहात. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्याकरिता खरंच मी मनापासून आपलं सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. आजचं 5वा दिवस, आजचा दिवस 5वा आणि आजच्या दिवसाचा विषय आहे जादूची धनसंपत्ती. जादूची धनसंपत्ती, जादूची धनसंपत्ती. प्रत्येकाला आपल्याकडे धनसंपत्ती भरभरून असावी असं वाटते. प्रत्येकाला असंच वाटते की माझ्याकडे भरपूर पैसा असावा, बरोबर ना? मग हा पैसा आपल्याकडे भरभरून येण्यासाठी काय अडचणी आहेत, कुठं आपण आपल्या पैशांची एनर्जी स्टॉक करतो आणि खरोखर आपल्या पैशांच्या संदर्भामध्ये आपण कशा प्रकारे विचार करायला हवा जेणेकरून आपल्याकडे असलेली भरभराट आणखी वाढेल. या अनेक गोष्टींकडे अगदी डोळसपणे लक्ष लेखिकांनी आपलं वेधलेलं आहे आजच्या सेशन मध्ये. एक एक ओळ वाचताना खरं तर मला असं वाटलं की हो, आपण या अनेक गोष्टींचा विचारच कधी केला नाही. तुम्हाला सुद्धा असंच वाटणार आहे. बघूया. कृतज्ञता संपत्ती आहे आणि कुरकुर करणे गरिबी. कृतज्ञता संपत्ती आहे आणि कुरकुर करणे म्हणजे गरिबी. म्हणजेच काय तर पैशाबद्दल तक्रारी करणे, माझ्याकडे हे नाही ते नाही ते नाही, याबद्दल तक्रार करण्यापेक्षा आपण माझ्याकडे काय आहे याकडे लक्ष देऊया. आपल्या जीवनामध्ये जर फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय घेणे आणि भीती अशा विविध भावना आपल्या मनात असू शकतात. आपल्याला आपल्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्याने या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतात. पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशांबद्दल वाईट मत निर्माण करणे, यापैकी कोणतीही भावना पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. एक एक शब्द तुम्हाला मी फोडून समजून सांगते, नक्कीच समजून सांगते. यामुळे आपल्याला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणारच नाही, उलट परिस्थिती बिघडेल. काय म्हणणं आहे लेखिकांचं? जर का तुमच्याकडे भरपूर पैसा नसेल तर नक्कीच समजून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी चिंता आहे. इतरांच्या पैशाबद्दल, इतरांच्या अनेक गोष्टींबद्दल कुठेतरी आपण हेवा वगैरे करतो का? काही छोट्याशा गोष्टींवरून आपण निराश होऊन जातो का? खचून जातो का? अनेक गोष्टींबाबत कोणाच्याही कुठल्याही आपल्या मनामध्ये संशयाची भावना, भीतीची भावना, अशा नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये आहेत का? आणि जर असं असेल तर आपल्यामध्ये, आपल्याजवळ पैसा भरभरून केव्हाही येणे शक्य होणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होतात. पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, यामुळे वैफल्य येते. कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणे. जसं की पैसा काय, पैसा आला की लोक आहे ना व्यसनी होतात, पैसा आला की लोक वाईट मार्गाला जातात, पैसा असला की लोक अनेक लोक माणुसकी विसरतात, असे अनेक जे चुकीचे विधानं आपण इतरांबाबत करत असतो पैशांच्या बाबतीमध्ये. यामुळे यामुळे काय होते तर तर आपलं दुसऱ्यांच्या पैशाबद्दल किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मन निर्माण होते आणि यापैकी कोणतीही भावना पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी नाहीये. म्हणजेच कुठेतरी पैसा चांगला आहे असं म्हणणारी नाहीये, पैसा वाईट आहे असं म्हणणारी आहे. म्हणून
म्हणून तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणारच नाही, या उलट आणखी परिस्थिती बिघडेल. सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो, पण सध्या जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. जे काही आज माझ्याजवळ आहे त्याबद्दल मी कृतज्ञ असावं आणि मग पुढे आपल्याकडे भरभराट येण्यासाठी आपण प्रार्थना करावी, हा नियम आहे. तुम्ही सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. त्यामुळे तुमच्या जवळ असलेल्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल, असं लेखिकांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय तर लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम यालाच म्हणतात. ज्याला ज्याला पैशाबद्दल कृतज्ञता आहे त्याला तो आणखी दिला जाईल आणि ज्याच्याकडे किंवा जिच्याकडे विपुलताही भरपूर राहील, ते म्हणजेच काय, ज्याला ज्याला कृतज्ञता, ज्याला ज्याला पैशाबद्दल कृतज्ञता आहे त्याला तो आणखी आणखी दिला जाईल. त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पैशांची विपुलताही भरपूर राहील आणि ज्याच्याकडे पैशाबद्दल कृतज्ञता नाही त्यांच्याकडे ते आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल, असा विश्वाचा नियम आहे. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. एवढं सोपी नाहीये. आज मला गरज आहे 5,000 रुपयाची आणि माझ्याकडे 500 आहेत, तर खरंच माझ्याकडे 500 आहेत याबद्दल कृतज्ञ राहणं खरंच कठीण आहे. आपलं लक्ष जाते जे 4.5 आपल्याकडे नाही आहेत, बरोबर. पण पण जर आपण या 500 आहेत माझ्याकडे, हे 500, या 500 मुळे मी 5,000 कमावू शकतो, हा जर विचार केला तर, जर चांगला विचार तेथे टाकला तर नक्कीच काहीतरी मार्ग मिळू शकतो आणि या पॉझिटिव्हिटीने आपण पुढे जाऊ शकतो, असं काहीतरी लेखिकांना आपल्याला सांगायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे थोडेसे पैसे असतात त्याबद्दल खरंच कृतज्ञता वाटणं हे खरोखर आव्हानात्मक आहे, पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलता येणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. जे माझ्याकडे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ राहावं आणि हे कृतज्ञ राहिल्यामुळे माझ्याकडे अजून भरभराट येईल, ह्या नियम जेव्हा आपल्याला समजेल ना तेव्हा आपल्याला या गोष्टीचं महत्व समजेल आणि आपण सहजतेने कृतज्ञतेच्या या नियमाचं पालन करू शकू. बघा, पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः ज्यांच्याकडे तो पुरेसा नाही त्यांना जरा अवघड वाटू शकतो. म्हणूनच जादूच्या पैशाबद्दल कृती करताना 2 पायऱ्या पार कराव्या लागतील. जादूच्या पैशांबद्दल जे आचरण करायचं आहे त्याबद्दल तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचन करणं महत्वाचं आहे, कारण नंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला जादूच्या पैशाची कृती करायची आहे. शांत बसा. बघा बरं, आता मी जे जे विषय सांगते ते ते थोडेसे तुमच्या आयुष्याशी कुठेतरी निगडीत आहेत का बघा बरं. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बालपणामध्ये किंवा आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टींपर्यंत पोहोचवतात का बघा बरं. ऐका हा, आपण लहानपणीचा जेव्हा आपल्याकडे थोडा किंवा थोडा जास्त असा पैसा होता त्या वेळेचा तो काळ आठवा बरं, आपण लहान होतो तेव्हाचा. मी आता इथे तुमच्यासाठी म्हणते हा, तुमच्यासाठी जेव्हा पैसे खर्च केले गेले ती प्रत्येक आठवण आपल्याला तुम्हाला जागे करायची आहे आणि प्रत्येक प्रसंगाबद्दल अगदी मनापासून हृदयातून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणायचे आहेत. तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचे का? हो, तर नक्कीच आभारी आहे असं म्हणा. तुम्ही घरात राहायचा का? आभारी आहे असं म्हणा. तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का? आभारी आहे. हो, मला मिळालं. तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा?
तुमच्याकडे शाळेची पुस्तकं, जेवणाचा डब्बा आणि शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का? तुमच्याकडे जेवणाचा डब्बा, शाळेची पुस्तकं ह्या सगळ्या गोष्टी असायच्या का? जर हो, तर खरंच मनापासून धन्यवाद म्हणा. बघा सगळेजण हो म्हणतायत. शाळेला सुट्टी लागली, की लहानपणी सुट्टीमध्ये तुम्ही कुठेतरी मजा करायला जायचे का? मामाच्या, मावशीच्या घरी, इथं-तिथं कुठेतरी? अशा माना हलतायत आहे. हो. तर नक्कीच मनापासून धन्यवाद म्हणा. लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कुठल्या भेटीमुळे तुम्ही असे मस्त आनंदित झाले होता किंवा तुम्हाला असं खूप छान वाटलं होतं? हो. त्या गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद म्हणा. तुमच्याकडे सायकल, खेळणी किंवा पाळीव प्राणी होते का? ज्यांच्यासोबत तुम्ही खेळायचा? काही खेळणी होती तुम्हाला? असतील तर मनापासून धन्यवाद म्हणा. जसं-जसं तुम्ही वाढू लागलात म्हणजे मोठे होऊ लागलात, तर तुमच्या शरीराचा आकार वाढू लागला, सेम म्हणजे कपड्यांचा पण आकार वाढू लागला. तर मापाचे कपडे आपल्याला मिळत होते का? जसा आपला आकार वाढत गेला तसे कपडे आपल्याला मिळाले का? आणि जर मिळाले असतील तर मनापासून धन्यवाद म्हणा, की हो खरोखर मला कपडे मिळाले. जसे-जसे तुम्ही वाढू लागलात, तसा आकार कपड्यांचा वाढत होता ना, म्हणून विचारलं आहे, की तुम्हाला तुमच्या मापाचे कपडे मिळायचे का? तुम्ही चित्रपट पाहायला, खेळ खेळायला, एखादं संगीत, एखादं वाद्य शिकायला जात होता का? किंवा तुम्हाला एखादा छंद होता का? कुठं एखादी ड्रॉइंग काढायचा, एखादं काही विशेष खेळ खेळण्याचा, जे काही असेल ते, होता का तुम्हाला? जर होता, तर मनापासून धन्यवाद म्हणा. अच्छा, तुम्हाला जेव्हा बरं वाटत नव्हतं, तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधं घेत होता का लहानपणी? हो. तर त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद माना. नक्कीच तुम्हाला समजेल मॅडम हे काय आहे? हळू-हळू पुढे गेल्यानंतर समजेल हे धन्यवाद कशासाठी आहे. अच्छा, तुम्ही कधी दाताच्या डॉक्टरकडे गेला होता का? टूथब्रश, पेस्ट, साबण, शॅम्पू यासारख्या अनेक अशा दररोज स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का? जर होत्या ना, तर मनापासून हो म्हणा. तुम्ही कुठे प्रवासाला जात होते का? अच्छा, प्रवासाला जात असाल तर कधीतरी तुम्हाला स्वतःच्या कारमधून, मोटारमधून जायला मिळालं का? त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणा. हो. तुम्ही टीव्ही बघायचा का? कधी कोणाला फोन करायचा का? एवढंच नव्हे, तर तुम्ही तुमच्या घरी दिवा, इलेक्ट्रिसिटी, पाणी या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा का? करत होते? येस. आहे ना? इलेक्ट्रिसिटीचा वापर करायचो. पाण्याचा वापर करत आलो आहे आपण. लहानपणाचा विषय चालू आहे हं. या सर्व गोष्टींना पैसे पडतात. हे तुम्हाला माहिती आहे? येस, या सगळ्या गोष्टींना पैसे पडतात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना मिळाल्या कोणतीही किंमत न देता. आपण काय किंमत दिली आहे लहानपणी आपल्या गोड्या औषधीसाठी? काय किंमत दिलेली आहे इलेक्ट्रिसिटी वापरण्याची? काय किंमत दिली आहे आपण आपल्या खेळण्यांची, लहानपणी मिळालेल्या कपड्यांची? काय किंमत दिली आहे आपण? कोणतीच किंमत आपण चुकती केली नाही. आपण जर काय भूतकाळामध्ये गेलो, लहानपणाच्या आणि तारुण्यातील जर का आपण आपल्या स्मृती जागृत केल्या, तर हे लक्षात येईल, की तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत, की ज्याची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशाशी होऊ शकते. या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि स्वतःच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. भूतकाळामध्ये मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केलीत, तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. वैश्विक नियमानेच याचा हवाला दिलेला आहे. विश्वाचा नियम आहे, की भूतकाळामध्ये मिळालेल्या गोष्टींबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जे तुम्हाला हवं आहे. बघा, जादूच्या पैशाची कृती करायची आहे आपल्याला. कृतज्ञतेची जादूची धनसंपत्ती.
बरोबर. या धनसंपत्तीची जर आपल्याला कृती करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्याजवळ असलेली कोणतीही एक नोट घ्यायची आहे, पैशांची नोट, आणि या नोटीवर एक स्टिकर चिटकवायचं आहे. नोटीवर स्टिकर चिटकवताना लक्षात घ्यायचं आहे की आपली नोट खराब होणार नाही. काय तेवढं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला स्टिकर त्यावर चिटकवायचं आहे. आणि या स्टिकरवर लिहायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. हा स्टिकर या नोटेवर चिटकवा आणि नंतर ही नोट आता सकाळपासून, उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवायची आहे. किमान सकाळी एकदा, दुपारी एकदा, आणि तुम्हाला हवं असेल तितक्या वेळा ती बाहेर काढा. ही जादूची नोट हातात घ्या आणि यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल तितक्या जलद गतीनं चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळील पैशाच्या स्थितीत वाढ होईल. पण केव्हा, जेव्हा तुम्ही पैशाबद्दल कृतज्ञ असाल. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही, पण तुम्हाला आणखी पैसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीमध्ये बदल होत आहे हे मात्र तुम्हाला जाणवेल. आतापर्यंत तुमच्याकडे असलेला पैसा, पण ज्याची तुम्हाला जाणीव नव्हती, तो पैसा तुम्हाला मिळू लागेल. पुन्हा सांगू, तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही, पण तुम्हाला आणखी पैसे मिळावे यासाठी परिस्थिती बदलत आहे हे मात्र तुम्हाला जाणवेल. आतापर्यंत तुमच्याकडे असलेला पैसा, पण ज्याची तुम्हाला जाणीव नव्हती, तो पैसा तुम्हाला मिळू लागेल. अनपेक्षित असे रोख पैसे, चेक, धनादेश मिळतील. सवलती, सूट मिळेल. एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू आहे 100ची, तेथे आपल्याला 50 मिळाली, 50 मध्ये मिळाली. याला ही सूट सुद्धा आपला फायदाच आहे ना. बरोबर. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि तुम्हाला ज्यासाठी पैसा मोजावा लागला असता अशा सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला पैशांची गरज आहे त्या त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैसा येण्याची एनर्जी तुमच्याकडे येणार, मार्ग तुम्हाला मिळणार, किंवा कुठंतरी आपण हे करू शकतो हे आपल्या लक्षात येणार. आजच्या दिवसापासून ही नोट अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला ती दररोज दिसेल. आपली पर्स आपण दररोज सोबत वागवत असाल तर नक्की तिथं ठेवा. बायका असतील, बाहेर जात नसतील दररोज, तर अशा ठिकाणी ठेवा की जी नेहमी तुम्हाला दिसेल. तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळाला आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहण्याची आठवण तुम्हाला होईल. ही नोट जशी जशी दररोज तुम्हाला दिसेल तसं तसं मला जो पैसा मिळाला आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचं आहे ही आठवण, हा अंतर्भाव आपल्यामधून जागृत होणार. आणि जितक्या अधिक वेळा आपण या जादूच्या नोटेकडे बघू आणि आपल्याला मिळालेल्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू, तितकी अधिक जादू पुढेही घडत राहील. हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. जेवढं जास्त तुम्ही कृतज्ञ असाल तेवढा जास्त पैसा आपल्याकडे येणार. तुमच्यावर जेव्हा जेव्हा एखाद्या पैशाशी संबंधित असा प्रसंग येईल आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून त्याबद्दल तक्रार कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की मी ही जी तक्रार करतो आहे याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का? जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादा प्रसंग उद्भवेल किंवा उद्भवला असेल, उद्भवतो, तेव्हा तुम्ही पैशाबद्दल तक्रार करता, काय माझ्याकडे पैसाच नाही आहे, गड्या पैसा पुरेसा नाही आहे, किंवा अशा अनेक साऱ्या गोष्टी. तर मी ही जी तक्रार करत आहे याची किंमत चुकती करण्याची माझी तयारी आहे का? कारण एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा प्रवाह मंद होऊ शकतो किंवा थांबू सुद्धा शकतो. आजच्या दिवशी स्वतःशीच निश्चय करा की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे
तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला असेल, तुम्ही एखाद्याला दिला असेल त्याचा परतावा असेल, एखादी सवलत असेल, किंवा ज्याला पैसे पडतात अशी एखाद्यानं दिलेली एखादी गोष्ट तुम्हाला असेल, तुम्ही त्याबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त कराल. म्हणजेच काय, माझ्याकडे जेही काही येईल ते मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारेल आणि आलेल्या प्रत्येक पैशाबद्दल माझ्याकडे कृतज्ञतेचा भाव असेल. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञतारूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते. आताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुमच्या पैशामध्ये आणखी 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 वाढ होत राहते. केव्हाही कुठल्याही गोष्टीचा मोबदला एखाद्याने आपल्याला पाठवला तर त्याला आवर्जून सांगा, थँक्यू, आभारी आहे. बरोबर? मग तो आपल्या कामाचा काय असेना पैसा, एक दोन शब्द वापरायला काय हरकत आहे. त्या पैशाला कृतज्ञता व्यक्त करा. खरंच आपल्याजवळ जो पैसा आला आहे त्या पैशामध्ये भरभराट व्हायला आणखी मदत होईल. मग तो कुठल्याही स्वरूपाने येऊ. मग आज आपण काय कृती करायची ते बघा. हो, नक्कीच तुम्हाला पुन्हा सांगत आहे मी. ज्यांना काही प्रश्न आहे त्यांना पुन्हा उत्तर देते आहे. बघा, जादूची धनसंपत्ती. आजचा विषय आहे कृतज्ञतेच्या जादूची धनसंपत्ती. दिवस आहे 5वा. सेम जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. म्हणजे काय, तर तुम्हाला काय वरदानं मिळालेली आहेत आयुष्यामध्ये, असं काय काय आहे की जी वरदानं आहेत ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहे, तुम्हाला कृतज्ञ का वाटते हे लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. आणि वरदानाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. दुसरी कृती, शांत बसा. काही क्षण तुमचं लहानपण आठवा आणि ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टी आठवा. खूप आठवतील आपल्याला, खूप आठवतील. कारण आपल्याला असं भरपूर काहीतरी मिळालेलं असतं ना, पण ना आपल्याला समजतच नाही ते कोणी कोणी दिलंय. बरोबर? आणि त्याच्यासाठी कोणी येतं आपल्याला मस्त खाऊ देऊन जातं. आपल्याला असं वाटते माझी कमाई आहे. ती कमाई नसते. ती आपल्याला विना मोबदला मिळालेली गोष्ट असते. आहे ना. सपोज आपल्याकडे पाहुणे आले आणि पाहुण्यांनी आपल्याला एक नोट दिली. आम्ही लहान होतो तेव्हा ₹10 म्हणजे खूप होते. आहे ना. ती जर मिळाली ना तर आपल्याला काय वाटायचं ती माझी आहे. ती माझी कसे झाली? बरोबर ना? तर त्या पैशांबद्दल आपल्याला कृतज्ञता. अशा अनेक साऱ्या गोष्टी, नवे ड्रेस असतील, नवं काय 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 नसेल, त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला विना मोबदला मिळाल्या. आपल्याला काहीच नाही करावं लागलं. फक्त एवढंच होतं की आपण लहान आहे म्हणून आपल्याला सगळं काही मिळत होतं. बरोबर ना? अनेक वेळा असं सुद्धा झालं आहे की आपले पेरेंट्सनी त्यांना हव्या असलेल्या गोष्टी नाही घेतल्या. आपल्या आई-वडिलांनी त्यांना जे हवं होतं, आपल्या पालकांना त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना जे हवं होतं, पण त्यांनी आपल्यासाठी काय जे आहे, हवं आहे ते पहिले पुरवलं आणि त्यासाठी आपल्याला काहीच मोबदला नाही द्यावा लागला. 2 पैसे खर्च नाही करावे लागले. तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण आज कृतज्ञता व्यक्त करूया. जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले, अशा प्रत्येक आठवणीसाठी अगदी मनापासून, अंतःकरणापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. आणि आजची नवी जी कृती आहे, एक नोट घ्या. मी तशी ग्रुपला तुम्हाला फोटो पाठवते. हां, मी तयार करते आणि तुम्हाला फोटो पाठवते. एक नोट घ्या आणि तुम्हाला हव्या त्या रकमेची घ्या. असं काही नाही तुम्ही किती रुपयाची घ्यायची. जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी घ्या. कमी रुपयाची घेतली तरी चालेल. आणि एक स्टिकर त्यावर लिहायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. पण एक लक्षात असू द्या,
नोट मोठीही असली तरी काही वाया जाणार नाही, पण ती नोट तुम्हाला खर्च करता येणार नाही, एवढं लक्षात घ्या. हम्म कारण ती आपल्याला कृतज्ञतेची नोट म्हणून भरपूर दिवस आपल्या सोबत ठेवायची आहे. ही नोट आज तुमच्या जवळ ठेवा. आज सकाळी एकदा, दुपारी एकदा, जेव्हा जेव्हा तुम्हाला ती दिसेल तेव्हा तेव्हा ती हातामध्ये धरा आणि त्यावर लिहिलेले शब्द मनापासून वाचा. तुम्हाला जो विपुल प्रमाणामध्ये पैसा मिळालेला आहे त्यासाठी मनापासून कृतज्ञ राहा, कृतज्ञता व्यक्त करा आणि आजपासून ही नोट आपल्याला रोज सहजासहजी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. ते विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशाबद्दल कायम कृतज्ञता ठेवा, व्यक्त करा आणि मला आतापर्यंत मिळालेल्या पैशाबद्दल, माझ्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल ती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याची नेहमी आठवण करून देत राहील. आणि आज रात्री झोपायच्या अगोदर सेम आपला दगड हातामध्ये घ्यायचा. आज दिवसभरामध्ये जी चांगली गोष्ट घडली, चांगल्यात चांगली जी गोष्ट घडली ती याला सांगायची आहे आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारायचे आहेत. बस हे झालं आपलं आजचं होमवर्क, असं म्हणूया, आपण होमवर्क म्हणूया. आणि बघा, मी तुम्हाला आता दाखवते आहे एक स्क्रीन. या स्क्रीनवर तुम्हाला सांगा बरं मला काय दिसते आहे, तर काय दिसते तुम्हाला स्क्रीनवर? एक असं काहीतरी दिसते आहे आणि यावर ह्या नोटा दिसत आहे आणि हे जे जादूचे कण दिसत आहेत, हे जादूचे कण आहे ना, हे लांब लांब गेलेले दिसत आहेत आपल्याला. बघा, दिसतात हे पूर्ण परिसर, तो भाव सगळा या जादूच्या नोटांनी या पूर्ण खोलीभर हे जादूची धुलीकण म्हणू शकतो आपण याला. याला आपण जादूचे अदृश्य, आपल्याला न दिसणारे पण ती एनर्जी स्वरूपामध्ये असलेले हे बिंदू आपल्याला दिसत आहेत, बरोबर. तर हे जे आहे हे अशा प्रकारचं आपलं भरभराटीचं वातावरण व्हावं असा भाव लेखिकांनी या चित्रामधून सांगितलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला आजची कृती समजली असेल, सर्व समजलं असेल. कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. अगोदर हँड राईज करा आणि नंतर प्रश्न विचारा. चला तर सगळ्यांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. धन्यवाद. कृती पूर्ण करा. उद्या परत याच वेळेमध्ये बसूया आपण पुढच्या सेशन करिता.